काय झालं ग शुभ्रा? तशी नाही, मी डुसणी दिली म्हणून रडती या. मला जाती का? चला तर भाऊ आला ते आपाने पुकारावर भाऊ आ गया. असं काम आहे. भाऊ आल्याला म्हणलं तुमने पुकारा मैं चली आई. पत्रा मी मारलाय मित्रांनो. व्यवस्थित झालं का बघा. कसं झालं, सासरवाडीचं काम करणं हा जन्मसिद्ध हा केलं पाहिजे. आता सासरा रुसायचा, सासू रुसायची आणि तिकडे माझी बायको रुसायची. हा त्याच्यानंतर मग माझी बाची बाहेर रुसायची. म्हणून मी काय केलं, चला म्हणलं आलतो मुंडेवडीला गेलतो जेवण करायला. सोळा होता. जाता जाता सासरवाडीला येणं, चहा पिणं गरजेचं आहे. बहिणीची गाडी घेणं, बाचीची गाडी घेणं, हाय का ना पिल्या सासूबाईची. होय सासूबाई. चला म्हणलं तुला आलं. चिवणीकडे यायचं का तुला? जाती का? नाही मग चिवणीला घेऊन येऊ का तुझ्याकडे? चिवणीला आणू का खेळायला इथं? आणू का? आण म्हणती. त्या दिवशी रातभर व्हिडिओ बघत होती झोपूस तर बी. ही संदीप भाऊ, ही पेडन, ही अश्विनी आत्या. आणि चिवणी कुठे गेली? आणि चिवणी कुठे गेली? आणू वहिनीला आणू का? ज्ञान वहिनीला, ज्ञान वहिनीला आणि अश्विनीला आणू का? आणू का? संदीप भाऊला? संदीप भाऊ, संदीप भाऊ येऊ का? संदीप भाऊला येऊन द्यायचं का तुमच्या घरी? द्यायचं का? बोल की. संदीप भाऊ येते का तू? जाती हो का? गाडी बसून जा. ह्या गाडी बसून जा. नाही होईल. बरं नाही. चिवणीला घेऊन आलो. चिवणीला घेऊन येते त्या तुला खेळायला आण. बरं दे आता पप्पी मला जायचे. पिदी पिदी गालाने देती, तोंडाने द्यायचं सोडून. चला तर घेतली मस्तपैकी बाचू बाचू गाठ घेतली. आता चाललो. आणि चला म्हणलं मित्र आणि मी आलतो माझा. याचा चॅनल आहे महाराष्ट्र फॅब्रिकेशन. आम्ही चॅनल काढलाय, त्याच्यावरती आमचं कामाचं व्हिडिओ असतात. कौलाचं बघतो की आम्ही. जर कुणाला माहिती नसेल तर आता ही जी सुरुवात आहे. नंतर माझा चॅनल येईल, बघा, लाईक करा आणि आमचं काम कसं वाटतंय नक्की सांगा. महाराष्ट्र फॅब्रिकेशन बारामती टाकलं की लगेच आमचा चॅनल येतो. तिथं बिल्डिंगचं चित्र आहे. गाडी जा, गाडी फिराय. आपाकड जा, आपाकड. हा चला चाललेत आता. आणि ह्यांना खरं वाटाणा मी गाडी घेतली. आता काय सांगा. मला माहिती आहे आईन ती गेल्या साल्या म्हणल्या होत्या नाही, पण मला माहित होती घेतली म्हणून. रवी भाऊचं हॉटेलचं ओपनिंग होतं ना, त्यावेळेस आणली होती भाऊंनी, म्हणून आम्हाला माहित होतं. हा गाडीचा काय एवढा गाजावाजा केला नाही, कुणाला सांगितलं नाही, म्हणलो नाही. छान आहे, मस्त आहे. पण जायला यायला लागत होती होय, कसलीच गाडी नव्हती. स्कूटी पण नीट केली. गाड्या कशा नव्हत्या, दोन हायत्या की दारात खोलून दोन दोन केली की नीट केली. हा एक ठेवली की दाखवून. चला 12,000 खर्च आला. चला मग बाय. बाय बाय कर शुभ्रा, मामाला बाय बाय कर. उम्मा दी. फोन करा पोचल्या. चला काय चाललंय आईंचं? चटणी, बेसन, चपाती, जेवण चाललंय. आणि आप्पा चालले तिथं कुरकुमला. होय दिलं का परडी ताठी? तर आप्पा चालल्यात कुरकुमला देव भेटून आणायला. कुरकुमला कुठली देवी आहे? फिरंगाय. आणि छान अशा मस्तपैकी चपात्या, नैवेद्य वगैरे केलतं. ते सगळं भरून हे करून झालं. आणि मग आता जेवतोय आम्ही. होय अगोदर सगळं देवाचं जिथल्या तिथं केलं आणि मग म्हणलं आता भरावा. सगळं भरलं. आणि आज आमच्यात आहे कार्यक्रम. तुम्ही म्हणता कार्यक्रम तर कशाचा कार्यक्रम? आता झालं प्यायचं पाणी भरलं, कपडे धुतली, भांडी घासली, झाडून काढलं, चपाती केली, शुभ्राला शाळेत सोडलं. आता त्या मार्गाला लागाय मोकळं. कारण की त्या परड्याच्या आपल्या म्हणजे भरायच्या असतात ना, ताट म्हणतो आपण परड्या, तर त्याचा नेमच आहे दिवस मावळताना 4-5च्या दरम्यान भरायच्या म्हणून. एवढ्या सकाळ सकाळ काय नाहीत भरत. आणि सगळी माणसं जिकडे तिकडे सकाळनं कामावरती गेलेल्या असतात, ताटावाल्या म्हणजे जी महिला आहेत ती. तर सांगून आलोय सगळ्यांना. तर आणि इकडे बघा किती वाजले. तुम्ही म्हणता आदण ठेवले ह्याला
11:30 वाजले ते आणि तुम्हाला दाखवते पण मी डाळ 1.5 किलो डाळ असेल आहे ना 1.5-2 किलो डाळ आहे हे का मस्त अशी हरभऱ्याची डाळ ताट भरून घेतली चांगल्या घसघशीत परड्या भरायच्या लय मोठं चांगलं चांगलं करून तुम्ही म्हणसाल तर देवाचं करायला गोडाधोडाचं करायला उल्हास येतो आणि इकडं कुकरला पाणी उकळाय ठेवले आता एवढं काय बसणार नाही त्याच्यात ही भात केलता ही तुम्ही म्हणसाल तर ही ताटात भरायला कालून गुळ साखर जी काय असतं इकडं ताट भरून डाळ घेतली आहे कॅमेरात एक खिडकीत दिसली नीट केली आहे आणि इकडं दूध ही सगळं घासून ठेवलंय जी काय पोळ्याला ह्याला साहित्य लागतं आता डाळ शिजवून घ्यायची गुळ चिरायचा सुटबडी वाटून ठेवली आहे अगोदर पुरण तयार करून घ्यायचं मस्त असं आणि मग नंतर ना दुसरं तर टाकते आता ह्यात थोडंसं तेल टाकायचं आणि हळद टाकायची मीठ काय टाकत नाहीत आणि मग चांगलं शिजवायचं 2-3 शिट्या करून घ्यायच्या परत सेपरेट काढायचं परत अजून आदण ठेवायचं आणि परत नंतर इकडे देवाचा प्रसाद आणून ठेवलाय ताटात भरायला आणि हे म्हणलं तर हे आईने भाजतंय पण कॅमेरा ते म्हणतात दुधाचं वर ठेवलं हे आवरून घेतलं अगोदर घर झाडून किचन वाटा सगळा पुसून चकाचक करून घेतलं कारण की देवाचं करायचं म्हणलं ही चकाचक करावं लागतं हो का असं शेवची भाजी मोठ्या आईने दिली आणून सगळं स्वच्छ काम करून घेतलं छान असं आंघोळ कपडे भांडी आणि आता हिरबळ चालायचं हीच चला तर असू द्या शुभ्रा गेली आज शाळेत शुभ्राचा काही व्हिडिओ काढणं झाला नाही कारण की उशीर झालता मला कपडे ही धुवून सगळं आवरायचं होतं म्हणून आवरलं आणि आता गुळ चिरते मी तर गुळ चिरून घ्यायचा ना असं म्हणजे विरगळायला लगेच मोकळं होतं आणि कढीपत्ता गावरान आणायचा लसूण तर सोलला या आमटीची तयारी करायची अजून 2-3 कांदा लसणाचं भरपूर लसूण ही घालून हे कारण की आम्ही ना लय दिवसात ताट भरतोय किती दिवस झालं माझं लग्न झाल्यास तुम्ही म्हणता मग तुम्ही भरत का नाही तर काय झालं आडवं होतं आम्हाला आडवं म्हणजे तुम्ही म्हणता आता कसं आडवं तर मध्ये कोंबडा पण केलता आपण ही झाल्या आहे ना पण त्याचा काय व्हिडिओ काढला नाही 5 पुरी जेवायला घातल्या होत्या कोंबडा वगैरे कापून ती 7 होत्या त्याच्यामुळं आणि पहिल्या वर्षी बापू वारलं होतं माझं लग्न झालं त्यावेळेस नंतर त्या आजच सासू वारली होती है ना नंतर इकडला आजच सासरे असे 2-3 जण वारले मग त्यांना वर्ष श्राद्ध जोपर्यंत होत नाही ना तर आपलं ताट हलवायचं नसतं आणि परड्या वगैरे अशा भरायच्या नसत्यात त्याच्यामुळे आम्ही इतके दिवस भरल्या नाहीत पण आता वर्ष श्राद्ध त्यांचं झालेलं तरी महिना झाला असेल 1-2 महिने झालं आणि आणलं आता तुळजापूरला ताट वगैरे नेऊन स्वच्छ धुवून आणावं लागतं आणि नंतर आता ही परड्या भरायचा कार्यक्रम करायचा आणि आता चालायचं हळूहळू जसं एक आलं की आता करायला म्हणजे मुभा असते आता असं म्हणलं तरी काही हरकत नाही की आपण करू शकतो आता तर असू द्या चाललंय तीच बनवायचं तुम्हाला पोळ्याचा स्वयंपाक परत भरलेलं परड्या हे सगळं दाखवीन मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता सध्याला एवढा व्हिडिओ काढलाय म्हणलं छान असा मस्तपैकी सकाळचं वातावरण काय काय चाललंय काय काय नाही ते बघूया आणि बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि या तुम्ही पण पुरणपोळ्या खायला होय छान अशा सगळीजण अख्खी युट्यूब फॅमिली सगळीजण पोळ्या खायला या डाळ काय भरपूर घातली आहे थोडी कमी नाही 2 किलो डाळ घातली शिजायला तुम्ही म्हणता इतकी तर सगळ्यांना मोठी आहे आमची पप्प भाऊजी अपर्णात आहे होय ती त्यांचं घर मोठी आहे पाठीमाग आहे ती आम्ही आजी आजोबा भाऊ म्हणजे आमचं भाऊ परत म्हातारी आजी आणि ह्या दुसऱ्या महिला जी येतात ती सगळ्या असं सगळ्यांना बोलवून छान असं जेवण करून सगळं बनवायचं तुम्ही म्हणसाल तर कुरडया आहेत थोड्या कुरडया तळायच्या तांदळाच्या पापड्या तळायच्या थोड्याशा परत कांदा घालून छान अशी गरमागरम भजी करायची होय आणि ती 3 पदार्थ झालं परत गूळ घालून गुळवणी करायचं डाळ शिजलेलं पाणी म्हणजे येळवणी त्याची आमटी करायची येळवण्याची आमटी छान अशी आता गहून ती भाजायचं का आपण नाही वे एवढ्यातच वे तर गहून ती नाही भाजायचं आहे म्हणतात छान अशी आमटी काळ्या मसाल्यातली थोडासा कांदा खोबरं लसूण कोथिंबीर सगळं चांगलं भाजायचं
छान असं वाटायचं, मस्तपैकी तेल ओतून फोडणी देऊन मसाले टाकून छान अशी आमटी करायची. मला आमटीन भात लय आवडतो खायला. पांढरा शुभ्र छान असा भात शिजवायचा मऊ मस्त, आणि गबगबीत पोळ्या. होय, असा असतो पोळ्याचा स्वयंपाक. तुम्हाला कोणाला माहित नसलं तरी असं कधीच होणार नाही कोणाला पोळ्या स्वयंपाक माहित नाही. होय, सगळ्यांना माहित असतो, लहाना थोरा मोठ्यापासून सगळ्यांना. आता आमची शुभ्र आहे ना, तिला सुद्धा माहिती पोळ्याचा स्वयंपाक असतो म्हणून, पोळी तिला पण माहिती. तर जसं कळतं ना आपल्याला तेव्हापासून ती, जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती पोळ्याचा स्वयंपाक म्हणजे काय. तर असू द्या, बाय सगळ्यांना. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा.